तर पोरगा बोलला की मम्मी मला कवा सोडून घेऊन जाणार। मी बोलले बाबा 1 महिना, आम्ही सकाळी गेलो, 1 महिना लागतो। थांबा 1 मिनिट, आम्ही सकाळी गेलो 11 वाजता गेलो आम्ही, तिथं आम्हाला टोकन नंबर दिले त्या लोकांनी, द्या चिठ्ठी द्या, चिठ्ठी द्या, हा हे आम्हाला चिठ्ठी नंबर दिले त्या लोकांनी, हे आम्हाला चिठ्ठी नंबर दिले आणि आम्हाला बोलले की तुम्ही थांबा, तर आम्ही थांबलो तिथं बाहेर। तुम्ही 3:30 वाजता तिथे गेलेला होता? हा 3:30 वाजता आतमध्ये गेलेले आणि मी हे बघा हे आम्हाला चिठ्ठी दिलेले, त्याच्या अकाउंटमध्ये पैसे टाकायला त्यांनी आतमध्ये लिहून दिलता, त्याच्याबरोबर एक कैदी पण होता, हा त्याला आणायला आणि घेऊन जायला, हा आणि हे बघा हा टोकन नंबर दोघांचा दिला होता आणि हे प्रकरण आम्हाला सांगितलं पण नाही की त्याला 5 वाजता 5:30 वाजता घेऊन जाणार आहे बदलापूरला, हे आम्हाला काहीच माहित। अक्षय तुम्हाला काही बोलला? अक्षय काहीच बोलला नाही आम्हाला आणि काहीच माहित नाही। चार्जशीट आलाय, तो काय म्हटला चार्जशीट आलाय पप्पा मला कवा नाही सोडणार आहे। मी म्हटलं वकीलशी बोलून घेऊ, माझं म्हणणे माझ्या पोराला मारून टाकलेत, मला ते पोराचा नाही पाहिजे एवढं म्हणणे। वडील काय संपर्क केला पोलिसांनी काही संपर्क नाही केला मला। कोणतरी बाहेरून त्याला कोणतरी काहीतरी करून त्याला मारून टाकले। शेवटचं बोलणं काय झालं होतं तुमचं? माझा मुलगा बोलला की मम्मी मला कवा सोडणार तुम्ही? मी बोलले बाबा 1 महिना थांब, बघू वकिलाची विचारून मग तुला सोडून घेऊन जाईन बोलले। त्याने काही सांगितलं का त्याला कसली भीती वाटते किंवा काय? नाही तसं काही नाही, ते पेपर दिले एवढं सोमवारी आम्हाला सांगितलं होतं की पोलीसवाले लोकांनी एवढा मोठा पेपर लिहून दिलेले त्याच्या हातामध्ये। मला बोलत होता मम्मी तू वाचून बघ, मी बोलले मला वाचता नाही येत, मला वाचता नाही येत बोल। त्याला आणि त्याला पेपर पण दिला होता मोठा, ऐका सर, मोठा पेपर पण दिला होता त्याला लिहून शनी, आणि त्या पेपर मध्ये काय लिहिलेलं होतं ते माहित नाही, तर ते बोलला की हे वाचा मम्मी, तर हे मम्मीला सांगितलं वाचून घ्या, तर ते बोललं की मला वाचायला येत नाही, तर ते काय असेल तर ते टाकून दे कुठेतरी कचऱ्यामध्ये, तर काय लिहून दिलं तर ते माहित नाही आणि त्यालाच माहित होतं काही नाही झालं तर ते पोराला कशाला मारले तुम्ही लोक? आणि अजून काय गुन्हा सिद्ध त्याचा रिपोर्ट नाही दाखवले, काय नाही दाखवले पोराचा। आता तुम्ही आतमध्ये जाऊन आला का? काय पोलिसांनी तुम्हाला काही सांगितलं? काहीच सांगितलं नाही, काहीच सांगितलं नाही आम्हाला, आणि हे प्रकरण दाबण्यासाठी त्याला मारलंय, हे प्रकरण दाबण्यासाठी मारले। ते पोराला बंदूक कसं पकडायला येणार? बंदूक कसं पकडणार माझा मुलगा? त्याला फटाकडी नाही वाजवले येत, त्या पोराला फटाकडी नाही वाजवले येत, गाडी नाही चालवायला येत, तर तो पोरगा कसा बंदूक धरेल? पोलीस काहीच बोलले नाही आम्हाला, काय कळवले पण नाही। आम्हाला न्याय भेटायला पाहिजे, आम्हाला न्याय पाहिजे, आम्ही बॉडी ताब्यात घेणार नाही, आणि याच्या चौकशी व्हायला पाहिजे पूर्ण आजपर्यंत, आणि शाळा प्रश्न पळून गेलेले, शाळेतला पण पळून गेले, ते कुठे गेले असतील तर त्यांना पण शिक्षा ते व्हायला कुठे गेले शाळेतलं? हे बघा आज चिठ्ठी जी आहे ना, हे बघा आज चिठ्ठी जी आहे ना, ते पैसे पाठवायला त्यांनी दिले, बघा चिठ्ठी पण दिलेले, नंबरने आम्हाला लिहून दिलता, आतमध्ये कैदी होता तो, माझा मुलगा एवढा चांगला बोलला माझ्याशी, आम्हाला दिला होता। हा एवढ्या लवकर त्या पोराला मारून टाकले तुम्ही लोक? नाही हे पोस्ट मध्ये पैसे टाकायला लावले होते। तुम्हाला कोणावर संशय? मला आतमध्ये पोलीस लोकांना कोणतरी पैसे दिले असतील, पैसे दिले असतील, ते पैसे काढले असतील, पोलीस लोकांनी गोळ्या मारल्या। आम्हाला म्हणणं एवढं आहे की याच्यात पोलीसवाले पण जबाबदार आहेत आणि ते मारणारे पण पोलीसदार आहेत, आणि हे शाळेच्या प्रशासनाने ते पण पैसे दाबून त्यांनी हे काम केलेलं आहे। एक आरोप केला जातोय की अक्षयनं पहिल्यांदा पोलीस अधिकाऱ्यांची बंदूक हिसकावून घेतली, हे होऊ शकत नाही, हे होऊ शकत नाही। आम्ही जे बोलणं केलेलं, आणि तो आतमध्ये गेला होता आणि आम्हाला सांगितलं ना की 5:30 वाजता तो घेऊन जाणार आहे, आम्हाला काहीच सांगितलेलं नाही याच्यात। आतमध्ये वैतागलेला होता? नाही काहीच नाही, तो हसून खेळून त्यांनी आतमध्ये गेला साहेब, तो बोलला की मला 4 पैसे पाठव खायला, मी चाललो आता, तर आम्हाला हे बघा आम्हाला नंबर पण दिलेला आहे, हा नंबर बघा, हे बघा हा नंबर पण दिलेला आहे, हे बघा हा नंबर पण दिलेला आम्हाला, हा हे बघा हे पैसे। आता मृतदेह तुम्ही ताब्यात घेणार आहे का? काय तुमची मागणी आहे? आता आम्ही घेणार नाही, जे याला जबाबदार आहेत त्याला शिक्षा भेटायलाच पाहिजे, शिक्षा भेटल्याशिवाय आम्ही गप्प राहणार नाही। कोणाला? या घटनेला शाळा प्रशासन आणि पोलीस हे दोन्ही जबाबदार आहेत। पोलीस चौकशी दरम्यान अक्षयने गुन्हा कबूल केला होता असंही म्हटलं जातंय, तेव्हा नेमकं काय बोलणं झालं होतं? त्याला मारून केलं, हे सगळ्या दबाव मध्ये गुन्हा कबूल करून घेतलेले आहे त्याच्याकडून, हा याचा काहीच त्याचा संबंध नाहीये। गुन्हा होता, तुम्ही
कोर्टात घेऊन जायचं होतं पहिलं, त्याच्यानंतर कारवाई करायचं होतं. गोळ्या कसा मारला तुम्ही त्याला पोराला? हा, गोळ्या का मारला तुम्ही? सिद्ध झालं नाही. अक्षयने बंदूक हिसकावली आणि हा चुकीचा आहे गोष्ट, चुकीचा आहे गोष्ट. संरक्षणासाठी नाही नाही चुकीचं आहे. फक्त बोलला मम्मी, मला बोलला मम्मी कवा मला सोडला. हिंदी में बताना चाहेंगे क्या कहेंगे, आपका क्या कहना है? तो हिंदी में कहेंगे क्या कहना है? लड़का ने बोला कि मम्मी कभी छुड़ाएगा मेरे को. 1 महीने में बोला बाबा अभी वकील से कुछ बात नहीं हुआ, देखेगा 1 महीना तक तुम ऐसे ही अपना चुपचाप से रहे अंदर ही, ऐसा करके उसको बोला. मैं किस पे शक है? पुलिस वाले ने मार दिया. पुलिस वाले को कोई पैसा दिया रहेगा मेरे बच्चों को मारने के लिए. आप अपने लड़के की बॉडी लेंगी क्या? उसके मैं ये पूरा न्याय होना मांगता मेरा बच्चे पे, तभी मैं बॉडी लेके जाएगा. हाँ हाँ, क्या उम्मीद है, क्या कहेंगे? वही बात हुआ, वही बात हुआ मेरे से. मेरे को कभी चुड़ा के लेके जाएगा ऐसा बोला लड़का ने. जब कभी मिले थे लास्ट टाइम? लास्ट टाइम आप भी दोपहर को जाके आए हम लोग. तो वो टाइम पे क्या बात हुई थी जब आप दोपहर? मम्मी मेरे को कभी चुड़ा के लेके जाएगा. सामने देखिए, क्या उस लड़के ने, क्या अक्षय ने कहा आपसे कि उसको किसी से डर है या? नहीं नहीं, ऐसा कुछ बोला नहीं, ऐसा कुछ बोला नहीं. पुलिस से आपकी क्या बात हुई थी? पुलिस का कहना है कि उसने बंदूक छीनी पुलिस की और गोली चलाई. नहीं नहीं, ये गलत बात है, ये बच्चा नहीं कर सकता है, ऐसा नहीं कर सकता है. पुलिस से क्या बात हुई थी क्या आपकी दोपहर में? पुलिस से कुछ बात नहीं. पुलिस वाला बोला कि तेरा बच्चा बहुत बड़ा काम किया है, उसके साथ में 2-3 आदमी लोग लेके आना पड़ता है, लेके आने को मांगता है उसको. और जेल में किस तरह का बर्ताव हो रहा था, इसके बारे में कुछ बताइए. पहला मारा था उसको बहुत, गया सोमवार को बहुत मारा था उसको. किसने मारा था? पुलिस वाले ने मारा था. हाँ उसने बताया, ये सोमवार को नहीं, ये सोमवार में मैं उसको बोला बाबा अभी मारा है कि कोई नहीं बोला, अभी नहीं मारा, गया सोमवार को बहुत मारा था बोलता है. हाँ, और अभी इतना बड़ा पेपर लिख के दिया वो खीसे में ही रखा रहेगा लड़का, खीसे में रखा रहेगा. क्या पेपर था, क्या लिखा? क्या मालूम क्या लिखा था, मेरे को बोलता था मम्मी ये पढ़ के देखना. मैं बोला मेरे को दिखता नहीं बाबा, वो क्या दिए क्या मालूम. शाळेतल्या संस्था चालकांना वाचवण्याकरता तुमच्या पोराचा बळी गेलाय का असं तुम्ही म्हणता? हा, ते बळीच घेतले ते लोक शाळेमधलं.